मी पुढे काय खासदारांची नावं घेतो त्यांच्या मतदारसंघातील धनगर समाज बांधवांचं मतदान तुम्हाला सांगणार आहे. ज्या खासदारांचं नाव घेईन त्यांच्या मतदारसंघातील धनगर समाज बांधवांनी आपल्याला फॉलो करायचंय, आपल्या मीडियाशी जोडायचंय. आपली मीडिया ही सर्वात स्ट्रॉंग मीडिया बनवायची, आपली मीडिया ही आपल्या हक्काची मीडिया बनवायची. आणि जर या खासदारांनी धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीला पाठिंबा नाही दिला तर जनाजणा पाडून टाकायचे. या खासदारांची आपल्याला गरज नाही. आपल्यामुळे हे खासदार आहेत, त्यांच्यामुळे आपण नाही, हे लक्षात ठेवा. आता मतदारसंघाची नावं सांगतोय तुम्हाला, त्या ठिकाणी खासदार कोण हे सांगतोय आणि त्या ठिकाणी धनगर समाज बांधवांचं मतदान किती हे सर्व सांगतोय. चंद्रपूर मतदारसंघ या ठिकाणी धानोरकर प्रतिभा या खासदार आहेत, त्यांच्या मतदारसंघात 1,08,000पेक्षा धनगर समाजाचं जास्त मतदान आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी नारायण राणे खासदार आहेत, त्यांच्या मतदारसंघात 1,05,000पेक्षा जास्त धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. मुंबई नॉर्थ ईस्ट या ठिकाणी संजय पाटील हे खासदार आहेत, यांच्या मतदारसंघात 85,000पेक्षा जास्त धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. रामटेक मतदारसंघ या ठिकाणी श्यामकुमार बर्वे हे खासदार आहेत, त्यांच्या मतदारसंघात 80,000पेक्षा जास्त धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. नागपूर मतदारसंघ या ठिकाणी नितीन गडकरी हे खासदार आहेत, त्यांच्या मतदारसंघात 50,000पेक्षा जास्त धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. ठाणे मतदारसंघ या ठिकाणी नरेश मस्के हे खासदार आहेत, त्यांच्या मतदारसंघात 40,000पेक्षा जास्त धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. मुंबई नॉर्थ सेंट्रल या ठिकाणी वर्षा गायकवाड या खासदार आहेत, त्यांच्या मतदारसंघात 40,000पेक्षा जास्त धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. धनगर समाजाने ठरवायचंय, या खासदारांनी जर धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीला पाठिंबा नाही दिला तर यांना मतदान द्यायचं की नाही द्यायचं. सर्वांना मानाचा. जय मल्हार.